मटन खिचडी मित्रांनो, लास्ट टाइम चिकनची खिचडी बनली आणि ती खूप तुम्हाला आवडली होती. आणि त्याच स्टाईलने आपण थोडासा सिम्पली स्टाईलने बनवतो ही मटनची खिचडी. जी रेसिपी खूप जास्त टेस्टी असणार आहे. तुम्ही कांदा लिंबूसोबत मजबूत खाणार आहात आणि एकदम मजेदार बनते आणि खूप इझी वेमध्ये बनते. आता इथे मटनला मॅरिनेट करण्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय, फेटून घेतलेला दही ॲड करतोय, हळद टाकतोय, काश्मीरी मिरची पावडर टाकतोय, धनिया जिरा पावडर टाकतोय. त्यानंतर याच्यामध्ये थोडासा गरम मसाला ॲड करतोय आणि आगरी कोळी मसाला ॲड करतोय. आगरी कोळी मसाला नसेल तर तुम्ही जो तुमच्या घरात आहे मसाला तुम्ही यूज करू शकता. हे सगळं टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पूर्ण मटनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. जास्तीत जास्त वेळ ठेवा मॅरिनेट केलेल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ते प्रॉपर मस्त ज्युसी आणि मजेदार लागतं. इथे ना आता आपण मग कुकर घेतोय, कुकरमध्ये ऑइल टाकून काही खडे मसाले टाकतोय. तो एक 5-10 रुपयाचा पॅकेट येतो, तो खड्या मसाल्याचा पूर्ण ॲड करायचा याच्यामध्ये. चॉप केलेला इथे कांदा टाकतोय 2 वाट्या. ते टाकल्यानंतर त्यालाही परतवून घेतोय, कांद्याला प्रॉपर असं मेल्ट करून घेतो, असं गोल्डन ब्राऊन करून घेतोय. त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करतोय वाटण. हा वाटण मी कॅप्शनमध्ये ॲड करतो, तुम्ही बनवा मस्त इझिली कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकता. तोही परतून शिजवून घ्यायचा आहे. इथे मॅरिनेट केलेलं आपल्याला आता मटण याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मटणही आपल्याला लो मिडियम फ्लेमवरती थोडंसं परतवून घ्यायचं, वाटणासोबत असं घुटमलून घ्यायचं मजेदार असं. ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये बटाटा टाकायचा. तो ऑप्शनली पण टाका, मजेदार लागतो. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो टाकतोय, मीठ टाकतोय आणि हे सुद्धा परतून घ्यायचं लो मिडियम फ्लेमवरती. हे सगळं परतून घेत असताना गॅस चालू ठेवायचं लो मिडियमवरती. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं पाणी. पाणी इतकं ॲड करा की त्याच्यापासून थोडंसं 1 इंच वरती राहील जेवढं आपलं मटेरियल आहे त्यामध्ये. आता आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या. 2 शिट्ट्यांमध्ये मटण प्रॉपर शिजलं जाईल आणि त्याच्यानंतर राईसही शिजवायचा आहे. मटण थोडंसं असं एकदम सॉफ्ट व्हायला पाहिजे, मजेदार व्हायला पाहिजे, जो मजा वाटली पाहिजे, कडक नको राहायला. त्या हिशोबाने मी करतोय. पाणी याच्यामध्ये आहे आपलं एवढं पाणी इनफ होईल, पण तर थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार. इथे मी घेतलं इंद्रायणी राईस, जो मजेदार लागतो खायला, चिकट आणि स्मेली चांगला येतो. राईस ॲड केला मी इथे. राईस ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं परत एकदा पाणी ॲड करतो आणि कुकरच्या 2 शिट्ट्या घेतो, ज्याच्यामध्ये आपलं भात आणि मटण प्रॉपर शिजणार आहे. आणि अशा प्रकारे आपली ही मस्त मटण खिचडी तयार होते मित्रांनो. एक नंबर अशी लागते. सर्व करा, अख्खा कुकर खाली करेल. मी स्वतः केला आहे, एवढा मी खाल्लेला आहे एकट्याने आणि इतकी मजेदार लागते मटणसोबत ही खिचडी. आणि मजेदार असं तो इंद्रायणी राईस, त्यावरती लिंबू आणि कांदा. मित्रांनो, बोलताना पण तोंडाला पाणी येतो. एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली होती.